नमस्कार मंडळी, मनोरंजनाची सहल घडवण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले यांना भेटायला आले आहेत काही पाहुणे। चला बघूया त्या पाहुण्यांची दादाकडून नेमकी काय अपेक्षा आहे तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना। काय हो, आज जायचं नाही का कॉमेडीगिरी करायला? ईशा, त्या कॉमेडीगिरीवर आपलं घर चालतं, विसरू नकोस हे। माहितीये। हे काय हो? अरे हा, ते सांगायचं विसरलो। काल बेस्ट परफॉर्मर मिळालं मला ना, हे MHJ पशुखाद्य। ते स्पॉन्सरच होते ना, त्यांनी बेस्ट डे काय बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे म्हणून मला दिलं। पशुखाद्य? आणि कोणी खायचं हे? फोन करायला नाही, फोन करायला। 2 मांजरी आहेत ना तिच्याकडे, 2 मांजरी आहेत ना, त्या तशाही आईने केलेली भाकरी अशी दाताने घासत जास्त बसलेली। होतंय हा? आमच्या मांजरींना हे पशुखाद्य नको, आमच्याकडे छान जेवण मिळतं। बरं ठीक आहे, सांगताय। राहू दे। हे काय आणता हो तुम्ही? अरे आता मी काय करणार? चांगलं काहीतरी आणत जा ना। अगं माझ्या हातात नसतं ते, त्या वेळेला जे स्पॉन्सर असतात ते देतात बक्षीस, ते आणतो आम्ही। आम्हाला काय, ते वाउचर देतात सोन्याचं, तेव्हा चांगली ऍक्टिंग करत जा ना। हो नाही, आम्हाला पशुखाद्य पाहिजे। पशुखाद्य कोण आणतो? काय नाही आज पण घाण आहे। आज पण घाण आहे। दरवाजा उघड जा। तुम्ही उघडा। अरे यार उघड ना दरवाजा। खरंच ना। बरं मी उघडते। थांब, आता मी गेलेलो असताना मग मी उघडते। थांब जरा। मी इथेच राहणार मग। अगं बाई, अरे तुमच्यात समीर चौगुले कोण आहे? कोण असू शकतो? ओळखा बघू कोण आहे। आई, मला तो मागचा वाटतोय। अरे नाही रे, मला हा वाटतोय। आई, तो मागचाच वाटतोय मला। अरे नाही ना, हा असेल ना रे। श्याम्या 10-20 कर। 20, 30, 40, 50, 100 हाय। बोललो ना बाई, तोच आहे समीर। 1000 वेळा सांगितलंय बॉडी लँग्वेज सुधार, अशी जी चालतेस ना नको। आवाज पण सुधार जरा, बाई सारखा येऊ दे जरा। साडी नेसली ना पण आपण चेहऱ्यावरून खाली आलं पाहिजे। एक मिनिट, तू एकदा एक मिनिट, कोण आहात तुम्ही? डायरेक्ट कसे घुसलात? काय झालं? तुम्ही कोण आहात ऍक्च्युली? बस तिकडे। सरका। अरे तिकडे बस ना, ती खुर्ची आहे ना, ती ट्रेनची सीट आहे। 3 जण सरको उधर भाईंदर जाणे काय उधर इथेच बसायचंय तुला अगदी। वा वा ईशा वा। माने काप्या भाईचं नाव ऐकलंय का? मान्या बाई। हं? ऐकलंय का? माने काप्या भाई। माने काप्या भाई, हो. माने काप्या तो मान कापतो तो, मी वाचला, एक मोठा गुंडा आहे तो। ए ते आहा। अरे मान कापतो तो, परवात वाचलाय मी, मान कापतो। ऐक, ये आपल्याकडे का आलाय? आपल्याकडे का आलायस? तू काय केलंयस? मी काय नाही केलं. हा? मी नाही. ए भाई, ए ए, इथं बस, तुला काय करणार नाहीत बाई। नाही, राहू दे। ए, बाय बाय बस। आय एम ओके, ए, बस बाई। बसतोय। भाई। तू समीर चौगुले आहे ना? हो, मी बदलतो उद्या जाऊन। आज सुट्टी आहे, मी पालिकेत जाऊन उद्याच नाव बदलतो। काहीतरी असंही वेगळं नाव. घाणच आहे ना, आपल्याला आम्हाला आवडत तुझ्याशी जरा सिरियस टॉक करायचा आहे। माझ्याशी सिरियस टॉक? एक मिनिट, काय झालं? मी हे बघ, आयुष्यामध्ये ना आपल्या जरा प्रॉब्लेम चालू आहे। जिंदगानीमध्ये ना आपण जरा हल्लेला आहे सध्या। काय होतं ना, आपल्याला जर कोण ए असं बोलला ना की आपलं टाळकच सटकतं, डोकं हालून जात। मी तू एक काम कर ना, चल तू जरा ए बोल मला। मी कशाला बोलू? ए बोल ना एकदा, ए बोल। नाही, पण मी कशाला बोलू ना, हे म्हणजे अरे जम्मत म्हणून बोल। ऍक्च्युली मी बोल रे। बोला। ए भाई 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 भाई
बाई शांत हो बाई बाई शांत व्हा. बाई शांत व्हा. पाणी देऊ पाणी पाणी देऊ अहो, काय एक्सक्यूज असं होतं यार आपलं ना डोकं हलतं कुणी हे बोललं तर आपल्याला आपण ना हल्लोय आपण ना मर्डर करून आलोय. काल रात्री एका दिवसात 13 मर्डर मारलेत मी आणि आता शेवटला तुझ्या घरात आलोय. आजच्या दिवसाची बोनी करायला अरे कोणी म्हणणार नाही आपल्या घरापासून कशाला सुरू करेल. थांब ना जरा तू आपल्याकडे का आलंय शांत बस ना जरा तू. भीती वाटते. एक विचारायचं आहे, बसून विचारू. हे असं कधीपासून झालं भाईंचं म्हणजे काय झालं. सांगतो त्याचं काय झालं 2 महिने झाले उई, सोसायटीत पूजा होती. बरं भाई आणि वहिनी असे पूजेला बसणार एवढ्या त्याला आमची अपोजिट गँग आहे ना राजू खत्री त्याचा एकदम असा दलिंदर चिरकुट पंटर तो आला आणि बाईला ए चल अशी टपली मारून चालला गेला तो. सोसायटीतले सगळे हसले चचले बाईला आणि सोसायटीतले हसले तर हसले वहिनी पण हसल्या. त्याच्यानंतर बाईचं डोकं खराब झालं. मग मला फक्त एवढं सांगा तुम्ही माझ्या घरी कशाला आले. हा म्हणजे इथे काय आलेला हे आहे. का सांगताय म्हणजे बघ आपण लय मर्डर मारले डोका फिरला होता आपला. आपण डायरेक्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला बोललो काय करायचं. डॉक्टर बोलला समीर चौगुलेचं बघा. म्हणून आता आपण इथे तुझं बघायला आलोय. दाखव. माझं काय दाखवू. माझं काय दाखव. डॉक्टर बोलला ते दाखव यार. डॉक्टर बोलला समीर चौगुलेचं बघा तुम्हाला मजा येईल. मला मजा आली पाहिजे. मी काय नाही करणार. मला मजा आली मी निघून आपण निघून जायचं. मजा आली की निघून आपण थांबायचं. नाही बरोबर आहे हे दाखव ना रे बाबा मला दाखव ना. प्लीज हो बरोबर आहे पण अरे काय दाखव. अरे काय दाखवू काय पण मी. अरे ओ भो अरे डॉक्टर बोलला दाखव तर दाखव रा. काय ते दाखवा. जे आहे ते दाखवा म्हणजे. एक्सक्यूज मी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसं आहे डॉक्टरनी तुम्हाला सांगितलंय समीर चौगुलेचं बघा म्हणजे त्यांना म्हणायचंय समीर चौगुलेचं काम बघा असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे ऍक्च्युली. काम डॉक्टर माझं काम जे की मी करतो ते ऍक्च्युली. तसं नाही काय बोलला डॉक्टर. त्यामुळे असं काय बोलला काय. नाही. डॉक्टर बोलला फक्त समीर चौगुलेचं बघा. बघा अरे पण तुम्ही एवढं शब्दशः कसं. दाखव नाही तर अरे. तुला मी आता हे करेन. अरे अरे हो ऐकून तर घ्या ना. ए श्याम्या काय? याचे खिसे चेक कर. नाही, ए चेक कर. ए भाई हे केलं चिडला नाही तुम्ही. अरे तू कशाला आठवण करून देता. विसरला होता ना तू. सॉरी बाई, शांत हो बाई. मला वाटलं बरे झाले ते. असं नाही खिशात कुणी असं खिसे नाही. चेक दिस इज रॉंग. काही नाही हो अरे खाली जाते. काही नाही करत ते काही नाही. आई काय शेंगदाण्याची पुडी आहे. तुम्ही घरातल्या घरात शेंगदाण्याची पुडी का खिशात घेऊन फिरताय. ऍक्च्युली मला जज व्हायचंय. मग मी फावल्या वेळात ते शेंगदाणे घेऊन करून मग खायचं असं ट्रेनिंग घेत असतो. तुम्हाला वाटतं हे बसा बसा तुम्हाला वाटतं हे शेंगदाणे खाऊन तुम्ही जज व्हाल. बघितलंय का कधी स्वतःकडे. हा जज होणार आहात तुम्ही शेंगदाणे खाऊन. मुळात जज व्हायला खट्याळ मिश्किल आणि 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 चला सगळ्यात महत्वाचं रुबाबदार असावं लागतं. आय रुबाब. आय रुबाब. रुबाब आहे. कुठं आहे रुबाब. रुबाब नाहीये. अरे बापरे रुबाब. खराब झालेला कबाब येत आहे असं वाटतंय. माहेरी जा आणि करा जोक चाल. बसा तुम्ही.
जज व्हायचं शेंगदाणे तिकडे दे. एकटे एकटे खाऊ नका शेंगदाणे खातायत जज होणार आहेत म्हणे जा. खातेच काय शेंगदाणे समोर कोण बसलंय हावऱ्यात खानदान आहे. अख्खे खानदान हिचं हावरट आहे तुम्हाला सांग. खानदानावर जायचं नाही हं? तिसऱ्या माणसासमोर काय इज्जत जाते तुझी. माझ्या घरच्यांचं तू काय येडायस काय जरा दोघांचंच काय चाललंय तुमचं? नाही, यांचं हिच्यामुळे चाललंय, हिच्यामुळे झालं यांचं माझ्या मला दाखव बोललो ना, मला दाखव. ऐका माझं तू मला ऐका दाखव. ऐका माझा जो कार्यक्रम आहे त्यासाठी तुम्हाला मिळेल. तुम्ही बाहेर बघा कुठेही टीव्ही वर बघा तुम्हाला मिळेल. अरे तू अरे तू स्वतःच दिसतोय ना रे इथे आजारी आहे ना तू. मग खायला टीव्ही तू स्वतः दाखव ना बाईला तुझ्या. बरोबर आहे पण सोनी लिव्ह किंवा सोनी मराठीवर जर बघितलं ना तर खूप व्हरायटी मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असं होईल की बाबा क्या बात आहे 900 एपिसोड तुम्ही बाय ना वाटोड जाऊ जाऊ तुले समजाडी राहणू तो मस्ती राहना करतो बाबाची चिडू नका. हा ना भाईला ऑर्डर देऊ राहिला. नाही नाही चिड इकडे जाऊन बघ आणि तिकडे जाऊन बघ. भाईला आता इथल्या इथे तुझा बघायचंय नाही तर तुला चिडू नका. कपाळावर बंदूक लावून मारून टाकू नका त्यांना प्लीज. कुठे ठेवली आयडिया कशाला देतेस तू. ठेवली आहे त्यांनी बंदूक आयडिया देतेस तू त्यांना कपाळावर बंदूक ठेवून मारून. होय होय क्या बात आहे. हा बायको येस मी येस मला होय मी दाखवणार. आत्ताच्या आत्ता दाखव. एवढं लावल्यावर मी काय पण दाखवेन. येस दाखवतो येस एक छान जोक सांग दाखव. जोक सांगा. ओ सांगतोय थांब जरा आत्ता ना बेल दाबून आलोय वरची थांब जरा. जोक सांगा. येस करतायत ते घाबरलेत ते करतायत. जोक सांगा. एक विनोद सांगतो. वेल एक माणूस असतो तो जंगलात चालत असतो. मजा नाही आली. थांबा ना अजून. तो माणूस चालतोय त्याला पण अजून मजा नाही आली. तो जस्ट जंग एवढाच आलाय गला पुढे आहे जंगल अजून वेळ आहे. नाही सच सांगतोय जस्ट सुरुवात आहे. तर तो जंगलात चालायला लागतो आणि तेवढ्यात समोरून सिंह येतो. नाही मजा नाही येत आहे. हो कॉमेडी जोक सांगा. जो कॉमेडीच असतो मला नको सांगू जरा थांब तू. कसं असतं विनोद म्हणजे काय असतो अख्ख्या वाक्यांचा एक समूह असतो आणि शेवटच्या वाक्याला ये बाद ये अच्छा हे होतं का असा तो पंच आपल्याला हो लगेच सांगतो मी. हो तर तो माणूस चालत असतो जंगलात तर समोरून सिंह येतो. आता सिंह खाणार म्हणून मग त्याला काय कळतं आता कुठे जायचं. मग शेवटी तो काय म्हणतो हो होईल नाही थोडा वेळ दे मला. तर तो सिंह येतो समोर तर हा म्हणतो आता कुठे मी बाबा सुटका करू. मग शेवटी तो म्हणतो देवाचा दावा करतो म्हणून डोळे मिटतो आणि देवाचा धावा करायला लागतो. डोळे उघडतो तो समोर सिंह असतो तो पण हात जोडून असा करत असतो. हा विचारतो सिंह माझं ठीक आहे माझा जीव वाचावा म्हणून मी देवाचा धावा करतोय तू काय मनातल्या मनात पुटपुटतोयस. तर तो सिंह त्याला ऐक खतरनाक आहे ते. होय तर सिंह होय थांब ना गजरा. तर सिंह त्याला म्हणतो हो माय गॉड. सिंह त्याला म्हणतो मी वदनी कवळ घेता म्हणतो. काय पण बोलतो काय रे तू. काय पण बोलतो काय. सिंहाला काय श्लोक बिक बोलायला येतो काय रे साम्या. श्रीय बोलतो वंदी जवळ घेता म्हणून. वदनी कवळ घेता श्रीय बोलतो वदनी कवळ. बोलतो काय पण काय पण सांगतोय भाई भाई तो माणूस असा असताना सिंह त्याला खाऊन नाही काय टाकणार. आणि जेव्हा सिंहाने डोळे मिटले तेव्हा माणूस पळून नाही का जाणार. काय ना चाट्या मारतो का रे. अरे जोक आहे हा. आता जोकन फिक. अरे कसं आहे गंमत त्याची अशी आहे की आपण जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता ना मग घ्या श्री हरीचे हे म्हणतो. तर त्यामुळे सिंहाचा आता माणूस जेवण झालं ना तर त्यामुळे जेवायच्या आधी तो वदनी विचकाच झाला हो विनोदाचा. एकदमच चिखल झाला. एवढा एक्सप्लेन करून द्यायला लागतोय ना त्याची मजाच गेली सगळी. ए भाई तू काय येडा बनवतो काय आपल्याला. येडा नाही बनवत ते. हा? विनोदाचा प्रकार तसा असतो की तुम्हाला थांबा. श्याम्या? ओ शाम्या आपला डॉक्टर हे बघतो 4-4 तास. त्या डॉक्टरला पहिला उडवा त्याच्या आईला. ऐका ना एकदा ऐका. कळतंय का तुम्हाला उगाच तो डॉक्टर मरेल हे करतील स्किट करा. होय स्किट करा. स्किटला 2 माणसं मला लागतात. नाटकं सांगू नका स्किट करा. स्किट त्याला एक साधा विनोद कळत नाही स्किट करतोय मी. हे स्किट करतायत.
वेल आपण एक काम करूया, स्किटला मला अजून एक माणूस लागेल, तो नसल्यामुळे आपण एक संध्याकाळी वगैरे जर भेटलो तर चालणार आहे. अजून एक माणूस. हा करेल. हा 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 काय नाही म्हणजे माणूस फक्त विनोदी दिसून चालणार नाही, करायला पण आलं पाहिजे. म्हणजे असं जस्ट हा करेल तू करेल करेल. हो हो हा ठीक आहे. या या ऑल द काय बेस्ट. करायचे? हा हा ऑल द बेस्ट. स्किट हा फॉर्मॅट कसा असतो, एक हो छानपणा नको सांगू. छानपणा. काय करायचं ते सांग. काय नाही, तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टर आहात, तुम्ही तिथून येता आणि मी पेशंट आहे. मी तुम्हाला विचारतो इमर्जन्सी वॉर्ड कुठे आहे, तुम्ही तिकडे असं म्हणता. मग पुढचं माझे 4-5 डायलॉग आहेत, पंचेस आहेत, मग तेवढे एक होऊन जाईल. छान. इकडून डॉक्टर तिकडून म्हणून या. येऊ. हा हा. कोण आहे रे पेशंट? कुठला डॉक्टर आहे हा? कोण आहे रे पेशंट? हा कुठला डॉक्टर आहे? असं नाही करायचं, नीट यायचं, त्यांना आनंद मिळाला पाहिजे की वेगळं करू का? स्किटच्या बाबतीत. हा चल चल. वेगळं, वेगळं. ये, चल नीट या, नीट. डॉक्टर आहे. कोण आहे रे पेशंट? येडा आहे का रे? अरे मारले याने आहे ना. ओ सॉरी सॉरी सॉरी, मी चुकून मारलं, काय केलं तू? चुकून मारलं भाई. Sorry, sorry. मला काय झालं, स्किटच्या मध्ये कोणी- एकदा मार अजून. नाही नाही बाई, चुकलं मी. स्किटच्या मध्ये कोणी असं केलं? एकदा मार. एकदा मार. मार. ए, जोरात मार रे. अजून एकदा मार. लखन भाई तिथून धावत मारू. आता याला मार. आता याला मार. मजा आली यार, मजा आली. कळतंय का काय केलं तुम्ही? भाईला मारलं, भाईलाच मारलं, भाईला मारलं. या वहिनींचं पण बघायला मजा येते. वहिनी मारा. वहिनी मारा. मारा. असं नाही, मारा ना. असं नाही. भाईला पण मारलं. ए, ईशा. वा वा वा, काय हार परफॉर्मन्स. खूप छान दाखवलात स्किट. खूप मजा आली. शेवटची मारामारी तर फारच भन्नाट. जोरदार टाळ्या. बघा हसर असे काय म्हणतात. प्रसन्न. समय ये ये ना इकडे. अरे खरंच आहे. बरोबर मी येतो. वा वा, बहारदार. फारच मजा आली. सावत्या कडक कडक. काय आहे, तो समोर बसून जे करत होता ना ते अशक्य होतं.
आणि ते तो करत असताना जरा सुद्धा हसायचं नाही आणि ते बेरिंग तसंच ठेवून जो काय तू ट्रॉमात गेलायस तो ट्रॉमा तसाच चेहऱ्यावर ठेवायचा वगैरे वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण कडक केलंस तू, कडक. मजा आली. वंडरफुल. सई. मॅड परफॉर्मन्स होता, मॅड. तुम्ही तिघांनी धमाल आणलीत. बने मस्त, श्यामदादा मस्त, सावत्या अस्सल दिसतोयस आणि फार भारी परफॉर्म केलंस. म्हणजे हॉटनेस म्हणजे हॉटनेसच. देशी हॉटनेस, प्रॉप्स देशी हॉटनेस. ईशा गजब टायमिंग, म्हणजे खूप सुंदर टायमिंग होतं. आणि सॅमी एकच वाक्य बोलेन, यू आर अ जीनियस. देर इज नो वन लाईक यू. क्या बात, क्या बात, किती भारी कॉम्प्लिमेंट्स. येस. मंडळी, एका शूटिंगच्या सेटवर रंगणार आहे जांभई पुराण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा आळस घालवणाऱ्या हास्य अनुभवासाठी. जो अनुभव घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्यवीर. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, तो जो मी एक सिनेमा केला ना त्याच्यामध्ये धर्मेंद्र जी होते, अमिताभ बच्चन जी होते आणि आपले विजू खोटे होते. विजू खोटे आपले मराठी असल्यामुळे त्यांची माझी दोस्ती जाम भारी झाली. आवरी दोस्ती झाली तर त्यांच्या घोरात येतात ना, घोरावर ना, तो घोरा सुद्धा मला बघित का फुर्र करायचं. खोटे नाही आवरी ओळख झाली. दादा लय सिनियर आहेत का नाही, म्हणजे आपल्या अवकात पण नाही त्यांच्या बाजूला बसायची. आता आता बसून झालंय. सिनियर म्हणजे काय, किती वर्षापासून काम करतायत माहिती आहे. यांनी मला इंडस्ट्रीत आणला का नाही. म्हणजे मी असं फिरत होतो तर म्हणजे चल इंडस्ट्रीत, तर असंच घेऊन आणलं पिक्चरमध्ये. खायची गोष्ट नव्हे. म्हणजे तुला सांगतो, त्या काली इंडस्ट्रीत लोक यांच्या मागे लागले होते, दादा तुम्ही हिरो बना. दादा हेट मी हिरो बनतोय. रोज कोण येणार शूटिंगला. म्हणजे एका सेटवर ना 2 दिवसाच्या पुढे हे गेलेच नाही. तेवढंच काम त्यांचं. रिस्पेक्ट काय तेव्हा शपथ मी बघितलेल्या डोळ्यात माझ्या. म्हणजे हिरो हिरोईन तिकडनं आलं आणि दादा तिथं दिसलं की लगेच तो उभं राहायचं. हिरो हिरोईन माहिती आहे तुला. रिस्पेक्ट म्हणजे आता आपल्या हिरोईननी बिर्याणी आणलात, कोणा मुलं खायला भेटली, दादा मुलं खायला भेटली. एवढा रिस्पेक्ट आहे त्याला, माहिती आहे. म्हणजे काय. चलो ब्रेक ओव्हर. ए ब्रेक ओव्हर आहे, चला. रसिका मॅडम चला. ओ बिर्याणी क्वीन चला. सर मी तुम्हाला तेच सांगते, प्लीज प्लीज जरा लवकर सुरू करूया. तुम्हाला माहिती आहे ना माझा आउट टाइम आहे. हो करूया, सगळं करूया. हो टुडे इज माय हबीज बर्थडे, सो आय हॅव टू गो फॉर हिज बर्थडे पार्टी. सो एकच मिनिट सांगणार, सगळं करणार. एकच मिनिट. विराज. हा सर. सांगा सगळ्यांना ब्रेक ओव्हर आहे. हा सर. हा सर काय हा सर, लवकर सांगा, सगळं आवरून घ्या. मी जरा हा सर. ऐका ना, ब्रेक ओव्हर आहे. रेडी आहात का तुम्ही? हो आम्ही सगळं रेडी आहोत. काय झालं मग आम्ही तर लयच भारी तयार आहे. म्हणजे तुला सांगतो, कॅमेरा रोल बोलायच्या आधीच आमचे एक्सप्रेशन रोल होतात. आवर आम्ही तयार आहे. वा चला मग. बाय द वे, तुझं नाव विराज आहे काय? हो. म्हणजे जन्मापासून विराज नाव आहे की टेक्निकलला विराज बदलून तुला ठेवलं? जन्मापासूनच आहे. अच्छा. पप्पाचं नाव काय तुझ्या? सुष्मिता. त्याला सांग आम्ही तयार आहे, रेडी आहे. सांग त्याला. विराज तू बिर्याणी खाल्लीस? नो ना, इट्स माय हॉबीज बर्थडे. जायचं, सो प्लीज जरा स्पीड लावा शूटला. पटकन. मॅडम हबी म्हणजे तुमच्या कुत्र्याचं नाव आहे काय? हबी हबी म्हणजे कुत्र्याचं नाव आहे काय? हबी म्हणजे हजबंड, माझा नवरा. सॉरी काय ते युबी टूबी असतं ना, तसं मला वाटलं हबी आहे काय. ओके. अच्छा, तुमच्या नवऱ्याचा वाढदिवस होता म्हणून आम्हाला बिर्याणी खायला घातली. या तुम्ही खाल्लीत ना सगळ्यांनी? म्हणजे काय सागल्याने दाबून बिर्याणी खाल्ली? तुम्हाला सांगतो मॅडम, म्हणजे तुम्ही, जयवंत वाडकर, सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माली, इंडस्ट्रीत ना 4च माणसं माहिती आहेत, त्यांना काही नाही काहीतरी खायला घेऊन येतात. मला फक्त 3च माहिती आहेत, प्राजक्ता माली पण आणते. नाही आपण जर अफवा पसरवली ना तर त्या दडपणाखाली उद्यापासून आणेल का. आपण कसा सामाजिक दडपण देत राहायचं. प्रसाद ओगनी काय मनापासून पार्टी दिलेली आहे.
ते हास्य जत्रेतले कलाकार आहेत ना 3 वर्ष सामाजिक दडपण खाली करत होते. पार्टी द्या पार्टी द्या. त्यांची बायको मंजू आहे ना ती बोलली अरे परश्या पार्टी दिलीच की नाही तेव्हा कुठे त्यांनी पार्टी द्यायला. हास्य जत्रेच्या कलाकारांच्या चेहऱ्यावर पार्टी दिसत होती दिलेली माहिती मध्ये प्रत्यक्षात दिसत होत. म्हणजे तुला सांगतो सेटवरती पहिल्यांदा बिर्याणी काय बिर्याणी म्हणजे उत्तम तुमच्या हातची बिर्याणी. थँक्यू. म्हणजे त्याच्या सेटवर खूप लोक बिर्याणी आणतात. ऍक्च्युली काकानी एकदा बिर्याणी आणली होती. काका कोण काका? काका खन्ना, राजेश खन्ना. हा अरे म्हणजे त्यांनी काही झालं त्यांना मूड आला त्यांनी सेटवरती एकदा अशी पुलाव घेऊन मला सांगितलं बाकी हा पुलाव घेऊन आले तर मला बोलले मला काका बोलले. ऍक्च्युली ते मला पण काका सांगितलं बाई मला ते मला पण काका बोलायचे तर मला बोलले काका खान्ना काका खान्ना काका खान्ना. मी बोललो मी बिर्याणी खातो मी पुलाव नाही खात तरी पण ते काका खान्ना तेव्हापासून त्यांचं नाव पडलं काका खन्ना. काका खन्ना म्हणून त्यांचं नाव काका खन्ना पडलं. मग खन्ना जे त्यांनी आडनाव लावलं ते टाइमपास म्हणून काहीच आपल्या काय करायचं खन्ना लावूया असं होतं. नाही सर म्हणजे आमचं दादा कसं सिनियर आहेत का असू देत ना सिनियर. त्यांनी मला इंडस्ट्रीत आणलाय का मी असं जायत होतो कुठेतरी चल इंडस्ट्रीत असं घेऊन आलेले आहेत का म्हणजे वैदा रहमान सुरैया बरोबर काम केलेलं आहे त्यांनी देवानं बरोबर पत्ते खेळायचे. बरं नाही बंकच नाही मी डिस्को मोरे आणि डिस्को मोरे आणि योयो अरुण अशी नाव आहे आमच्या दोघांची नाव आहे. मी डिस्को मोरे. बरं ठीक आहे आपण आता करूया ज्या कामासाठी आलोय आपण तो करूया का. बाकी सगळं मस्त आहे. हा आपण आता सीन करूया छान सीन करूया. हा हा चला आधी मला सगळ्यांना सीन समजू दे. विराज हा सर. तो जो आपला हिरो तिकडे ओठांची आबादुबी खेळतोय ना त्याला सांगा इथे यायला. हा सर सॉरी सर मी बोलवते सर. चला ना सर रेडी आहे सगळं. ओके ओके आलो चला ना लवकर. बाय मिस यू किस यू. ऑर्डर सर ऑर्डर. सलीम बडीशेप सीन आधी सांगू मी. एकच मिनिट सर. खूप महत्वाचा सीन आहे आणि इंटरेस्टिंग सीन. सोनं मस्त करा एकदम इंटिमेट करा असं पॅशनेटली सीन करा. आणि तुम्ही रामू काका डिस्को मोरे मला ह्यांनी इंडस्ट्रीत आणलाय का नाही तुम्ही आहात सीन मध्ये आहात तुम्ही. नाही तिकडे जाऊन बसा. पाणी बिनी लागला तिकडे जा नक चल. सर तुम्ही इकडे या ना. हा इथे बस. ऐका हे अरुण तुम्हाला तुमचे 4 सीन ऑलरेडी झालेले आहेत. हा तर हे आता तुम्हाला जे सांगतील की मला मंगळसूत्र द्या अंगठी द्या तर तसं तुम्ही प्रत्येक गोष्ट द्या त्यांना. नो प्रॉब्लेम. आलंय का लक्षात. कराल का. अरे माहिती काय टेन्शन घ्यायचं नाही माहिती म्हणता सगळं. हा चल यांची प्रॉपर्टी कुठे. विराज देते मी देतो सर हे सगळ्या ह्याच्यात पाणी वगैरे लागेल आता. ओ चला इथे त्यांना- चला इथे या. त्यांनी आणली ना इंडस्ट्रीत. हा ठीक आहे ना बसा ना. Senior आहे. ज्युनियरचे का स्पॉट बॉय आहेत मला कळत नाहीये. चला चला आपण सीन करूया. तुम्ही सगळं बघून घेतलंय ना. हा ठीक आहे चलो. आणि तुम्ही दोघं मॅडमचा पहिला डायलॉग झाला की पहिल्या डायलॉगला 2 काउंट घ्यायचे आणि मागणं इकडनं यायचं आणि मागणं इकडनं तिकडे बाहेर निघून जायचं. ओके कळलंय. चलो 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 टेक करते हा टेक करते. हा हा चला चला पाया वगैरे हा काय काय. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. अरे ए चक दे इंडिया. अरे हो चला 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 यार टेक करूया यार. चला पोझिशन्स. का हसताय. मला ते आठवलं काय? मी पंजाबी एक फिल्म केली होती ना तेव्हा डिरेक्टर पोझिशन बोलला की हिरोईन रुसून बसायची. मला योग नाही आला त्या पिक्चर मध्ये मी लेट आलो ना इंडस्ट्रीमध्ये. काय संबंध आहे असं. पोझिशन बोलला की मला अरे हो अरे नका हसू का. अहो योयो अरे सिरियस सीन आहे हा. श्याम डोंट लाफ. सॉरी सर सॉरी आय एम रेडी सर. हा चलो रेडी. या सर या हा चला. रोल साऊंड रोल कॅमेरा रोलिंग सर. ऍक्शन. थांब ना. आता का तपन आता का आलास. किती वाट पाहिली रे.
किती वाट पाहिली. जाताना एकदा मागे वळून पाहिलं असतंच तर दिसलं असतं रे तुला माझ्या डोळ्यात. दिवस रात्र फोन करत होते मी तुला. हे रामू काका फोन उचलून मला सांगायचं साहेब घरी नाही आहेत म्हणून. पण मला माहिती होतं तू तिथेच होतास. हतबल झाले होते रे मी. काय करणार होते. मला वाटायचं एखाद्या उंच कड्यावर जावं आणि संपवावं. तुला काय वाटतं? तुला काय वाटतं मी तुझं काहीच विचार करत नाही? रामू काका काय झालं? ओ कट का बोललात तुम्ही? ए, जांभली आली ना मला म्हणून. ओ जांभळी. अहो जांभळी मी बोलणार ना कट. ही डिरेक्टर आहे की म्हणजे नाही? जांभली खराब दिसणार ना? अरे जांभळी ते मी बघीन ना काय करा. सर त्यांना बोला ना. जे काय बोलायचं ते मला बोला. पाणी घ्या ना सर. अरे, पण नाही ते सिनियर आहेत ना, त्यांनी मला इंटर्नशिप आणलाय का? अरे हो पण ते कट कसं काय बोलतात? हे ऐका ना दादा ओ, नंतर इकडे काय करताय? इकडे काय हा बघा काय आहे. तुम्ही जांभली दिली त्याचा प्रॉब्लेम नाही आहे त्यांना. तुम्ही कट म्हटलात ना तो प्रॉब्लेम आहे त्यांना. कसं आहे म्हणजे एखादा डायरेक्टर माते असं तर आपण नाही माती काय काय बोलताय हो? तुम्हाला नाही सर. तुम्हाला नाही काही झालं मी बॉम्बे टू गोवा एक फिल्म करत होतो ना तेव्हा अमितजी आणि महमूद भाई हे त्या सीन मध्ये होते. मी बरोबर त्यांच्या माग होतो. ते एक सीन ऍक्शन बोललो तर मी असं मी बोललो तर ते बोलले डोंट डिस्टर्ब. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जांभली आणि लघवी अजिबात थांबवायची नाही. Natural आहे. करून टाकायची असं म्हणणं. आता तुम्हाला जांभळी किंवा लघवी आलेली आहे? नाही आली आहे ना. मग सीन करूया का आपण? नका देऊ प्लीज सीन करूया. ओके हा चला फर्स्ट मार्क. रेडी सर. हा एक ए तुमच्या आईला रे. तू का लागलाय पायाला? नाही मग काय ऍक्टिंग करतेस? यांनी सांगितलं. कशाला? दादा बोले डिटेलिंग करा. कोण दादा? दादा काय डिटेलिंग करा? ऍक्च्युली मी काल सीन वाचला तर मला काय असं वाटलं नाही. बोला आपण इस सीन को उठाएंगे थोड़ा. उठाएंगे वगैरे ना तुम्हाला उठवेन मी. काही डिटेलिंग वगैरे करायचं नाहीये कोणीच. मी सांगेन डिटेलिंग करायचं आहे किंवा नाही करायचं. कळलंय का तुम्हाला? यस थोड़ा संभल के बेटा. नॉर्मल करना भी. ओए नॉर्मल बिरमल काय कुछ नाही करणार. डिटेलिंगच नाही. डिटेलिंग हेच आहे यायचं निघून जायचं. हेच तुमचं डिटेलिंग आहे. आणि तू कशाला धरलायस? तिच्या हातात आहे ना. ती नाजूक आहे ना. नका हसू. काही हसू नका. नाजूक असू दे काही असू दे. नाही आहे ती नाजूक. तिच्याकडे द्या. चला तिकडे. चला तिकडे जा. सर माझा आउट टाइम आहे. हो मला माहिती आहे रसिका मॅडम. मला माहिती आहे सगळं माहिती आहे. चला आता तुम्ही विराज तो आपला ऍक्टर तिथे नक्की काय बघतोय ना ते बघा. त्याला इथे बोलवा. त्याला सांगा आपण शूट करायला आलोय. सर सांगा. सर झालं ना. रेडी आहे सर. बाय मिस चला ना सर. ऑर्डर सर. सलीम बडीशेप. वन सेक. रेडी सर. चला लेट होत आहे. रेडी सर. त्याचा फोन काढून घ्या कोणीतरी. सॉरी सर तुम्ही चिडू नका. चला टेक करूया. यस सर. प्लीज टेक करूया. येस सर. रेडी चला रोल साऊंड. रोल कॅमेरा. रोलिंग सर. ऍक्शन. थांब ना. आता का तपन. आता का आलायस. किती वाट पाहिली रे मी तुझी. आता ना एकदा मागे वळून पाहिलं असतंस तर दिसलं असतं रे माझ्या डोळ्यात तुला. दिवस रात्र फोन करत होते मी तुला.
हे रामू काका फोन उचलून म्हणायचे साहेब घरी नाही आहेत, पण मला माहित होतं तू तिथेच होतास. हतबल झाले रे मी. मला वाटलं एखाद्या उंच कड्यावर जावं आणि तिथून संपवून टाकावं. तुला काय वाटलं मी तुझा काय विचारच करत नाही? रामू काका आपण अरे यार काय मी बोलले काय चिडतं कसला चिडतं काय मी बोलले काय सर सर त्याला बोलू नका ना. त्याला बोललो का म्हणजे कसा बोलतो तो? ते सिनियर काय आहे, फालतूगिरी. ज्युनियर आहे. मला बोला काय बोलायचं. अरे पण तुम्ही केवढी मोठी जांभई देतात ते कॅमेरा समोर. पण तुम्हीच म्हटलात ना जांभई दिल्यानंतर काहीच फरक पडणार नाही. अरे काहीच फरक पडणार म्हणून एवढी मोठी जांभई देईल. बरं मी कट बोलल्यावर माझ्यावरच चिडतात. कोण बोललं कट बोलतात ते मला? मला वाटलं कोण बोललाय ना. प्लीज हे असं करू नका यार. त्याला फ्रेश करा त्यांना. एक मिनिट. त्यांच्या तोंडावर पाणी मारा. काम करा. दादा, काहीतरी करा. पटकन करा. इकडे इकडे नाही. इकडे कुठे जाताय आता माझं? इकडे काय आहे? हे जरा, हा. तुम्ही बसा ना. या इकडे. आलाय का? या इकडे. बसा ना. ओंकार सर काय हो जायचंय तुला माहितीये बाई मला पण जायचंय. थांब जरा. असं कुठला तरी शॉर्ट घ्या आणि सोडा सर मला. झालंय तुम्ही फ्रेश आहात? सर आता नाही टेन्शन नाही बिंदास करा. काय आळस problem? नाही देणार तुम्ही. काही प्रॉब्लेम आळस देणार नाही हे तुम्ही आळस देऊन सांगताय. टेक करते आम्ही. काय आहे? काय बोलते सर? एक मिनिट इथे या ना सर. काय आहे? इकडे या सर. इकडे या ना अरे सर. काय हो घाबरवतेस तू आता मला. काय इथे सर मी काय बोलते ते म्हातारे झाले आहेत सर. त्यांचं वय झालंय ना सर, तर त्याच्यामुळे ते दमलेत आणि त्यांनी बिर्याणी खाल्ली आहे ना, तर ते जांभई देत आहेत सर. सर ते दिसणार टेक मध्ये. आपण रसिकाचं क्लोज घेऊया ना सर. पण ते लागणार ना सजेशनला. फक्त हातच दिसणार आहे ना सर त्यांचा. अरे हा सॉरी तुझं नाव नक्की विराज आहे? हो सर. मग तू हुशार कशी? सर ते फक्त आम्हाला दोघांना टायफॉइड झालं होतं बस. त्यांना सांग. त्यांना बाजूला हा, काढ. सर. आणि रसिका मॅमना सांग. रसिका चालेल. मॅम येस. तुमचा क्लोज आहे इथे या. येस येस हा, येस. इथे क्लोज आहे. बेस्ट बेस्ट सर. ओ पटकन क्लोज ओ घेऊन टाका. ओ दादा ओ यो यो काही गरज नाही हे करायची. हा वगैरे काही गरज नाहीये. तुम्हाला फक्त हात आणायचाय मध्ये. आळस द्यायचाय. आळस द्या. काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आवाज करू नका. अच्छा क्लोज लावला. तुम्ही नाही आहात. काही क्लोज लागलाय वगैरे करू नका. तुम्ही नाही आहात. हा विराज हा सर. तो जो तिकडे खानदेशचा मदन आहे ना, त्याला विचार क्यू तरी देशील का बाबा तिकडे बसून? हो सर विचारते सर. का विचार बरं. सर चला ना क्यू. बाय 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 हा. काय काय सर? क्यू द्याल सर? ओ यस सर यस सर. प्लीज इथे क्यू द्या. बसून द्या. हा खूप एनर्जी आली आहे तुमच्यात. खूप एनर्जी आली. येतो सर. चला येस सर. चला टेक करूया. चला फर्स्ट मार्क. सर ऍक्शन म्हणा सर पटकन. एकच मिनिट. मला आत्ता आठव मगाशी काय केलंस रे तू जाताना? खोकलास. ते नॅचरल वाटलं पाहिजे ना सर. तुझं नॅचरल सगळं बाहेर काढेन मी आधीच सांगतोय. काही नाही नॅचरल एवढंच आहे. इकडनं यायचं आणि जायचं. बेटा टेंशन नहीं लेने का. अभी तुम्ही उसको टेन्शन तुम्ही मला टेन्शन नका घ्यायला लावू. तुम्ही करा तुमचं. नहीं- डायरेक्टर को नहीं मांगता है तो काय को टेंशन लेने का. तुम प्लेन करो. हाँ डन. जा सर सर रेडी. सर प्लीज सर लवकर लवकर. चला रे चला. रोल साऊंड. रोल कॅमेरा. ऍक्शन. आमना आता का दप्पन. बोलणार. चला चला. आता का आलायस? किती वाट पाहिली रे मी तुझी. जाताना एकदा मागे वळून पाहिलं असतंस तर मी सांगितलं असतं तुला. मी किती फोन केले. दिवस रात्र फोन करत होते मी तुला. या रामू काकाने फोन उचलून सांगितलं साहेब घरी नाहीयेत, पण मला माहिती होतं तू तिकडेच असणार. मी काय करणार होते. हतबल. अरे कटेड यार. अरे कशाला जांभई देतेस तू रसिका? सो सॉरी सर. सर हे तोंडावर जांभई देतात. मला जांभई नाही येणार तुला का? कोणीतरी फ्रेश करा. ए मदन ये इथे उठ. शॉर्ट. ठेव तो. रेडी सर. रेडी सर चल तुझ्या इथे क्लोज काढून घेतो. यस सर. सलीम नको तो सलीम. खड्ड्यात गेला सलीम. बडीशेप हवी. कशाला बडीशेप हवी आहे? क्लोज आहे. इंटिमेट सीन आहे ना sir. कॅमेराला वास जाणार आहे का तुझा? सहन करेल कॅमेरा. जो तोंडाचा जो बिर्याणीचा वास येत आहे ना तो सहन करेल. सॉरी सर. त्याला द्यायचं आहे फक्त एवढाच आहे शॉट. हा नीट द्या. बेटा क्लोज है. बड़ी सब काय को खाता है ना. इतना क्लोज. यो चलो. ए तू नको येऊ रे.
तू नको येऊ, तुझं मी नंतर करतो. मग अशी का खाजवलंच असशील कॅमेरा समोर? सर ते एकदम आतून आलं सर ते. तुझं आतलं सगळं दाबेन मी राजा. मी आधीच सांगतोय, तू जा तिकडे, परत येऊ नको. जा. सर सर तुम लोग कपडे चेंज करो अभी. ए ए ए थांब रे, कपडे चेंज करू. चलो रोल साऊंड, रोल कॅमेरा, रोलिंग सर. ही आई आहे, तू नको ना बाबा जांभई देऊ आता. सर रोल कॅमेरा, ऍक्शन. तुला काय वाटतं मी तुझा काहीच विचार करत नाही? रामू काका, अंगठी घाल, घशात घाल ती अंगठी आता. कटेट. का जांभई देतोयस? कशासाठी जांभई देतोयस मला कळत नाहीये. तोंडावर जांभई देत आहेत सर. अरे पण हे तोंडावर जांभई देताय तर तू कशाला देतोस? तू ऍक्टर आहेस ना. जांभई संसर्गजन्य असते सर, काय करणार मी? अरे मला का सांगतोय जांभई? तुम्हाला पण आली सर. बस. चला सगळे त्या बिर्याणीमुळे होत आहे. हिने कशाला बिर्याणी आणली मला खरंच कळत सर नाहीये. एक्सक्यूज मी सर, इट्स माय हबीज बर्थडे. माझ्या नवऱ्याचा बर्थडे कोण होता. आहे तुझा हबी? कोण आहे? अजिमोशान शेंश आहे तुझा हबी. कशाला आणतेस? पपई बनवून आणली आहेस एकतर आणि बिर्याणी आणतेस. खरंच कळत नाहीये मला कोणाबरोबर शूट करतोय मी. सर चिडचिड करू नका, इकडे या सर. तुम्हाला ना का तिकडे घेऊन जातेस ना मला खरंच कळत नाही. तिकडे नाही का बोलताय? एक मिनिट सर, मी काय बोलते. सर सगळे जांभई देत आहे, सगळ्यांना आळस आलाय. माहिती आहे मला. सर सगळ्यांना चहा पिण्यासाठी ब्रेक देऊयात काय? आणि मग शूट काय करायचं? शूट आपण ते शार्प शूटर आहे त्याचा घेऊयात का? त्याचा टेक घेऊन टाकू, क्लोजच आहे ना त्याचा फक्त. तुझं नाव नक्की विराज आहे का ग? हो सर. तू हुशार कशी कायच मला कळत नाही. हा? सर ते फक्त मला टायफॉइड झाला. गप्पा बस. हा, आजपासून आपण तुला गोस्वामी म्हणूया. हा? चल 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 सगळ्यांना चहा पाजा आणि सर. त्याला बोलवा. हा, सर. शूटरला बोलवा. मी आले त्याला बोल. सगळ्यांनी चहा प्या. सगळ्यांनी ए चल तिकडे चल तिकडे चल तिकडे. तुझा आणि तुझा अभिनय ना तिकडे त्या कोपऱ्यात. बेटा बटर बोल ना चाय. ए बटर, ए बटर, स्वतः बुडना चहा आणि स्वतःला खाना. वा 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 वा, फारच छान रंगलं हे जांभई आख्यान. अतिशय सिनियर मोस्ट परफॉर्मन्स. मजा आली. मग हास्यरसी कशी दाद देतात प्रसादा? इतकी मोठी टीम असताना सुद्धा अत्यंत परफेक्टली कोऑर्डिनेटेड स्किट होतं. म्हणजे कुणी कुणाचं वर ओव्हरलॅप केलं नाही किंवा गोंधळ झाला नाही. फार सुंदर पद्धतीने प्रत्येकाने आपापलं कॅरेक्टर पकडलं होतं आणि उत्तम कोऑर्डिनेशनचं सादरीकरण होतं. मजा आली खूप. अरुण मोरे नेहमीप्रमाणे, ओंकार मस्त एनर्जी होती, शिवा मस्त. थँक्यू सर. रसिका तू ऍक्च्युअली पपई सारखी दिसतेस आणि श्याम्या मस्क मेलन सारखा दिसतोय. श्याम्या तुझ्या परफॉर्मन्समुळे मला असं वाटलं की इथून उठावं आणि त्या झाडावर जाऊन बसावं, बघावं त्या फार इंटरेस्टिंग. श्याम्या काहीतरी वेगळंच केलंस, बहारदार, मजा आली, वंडरफुल. सई. फन परफॉर्मन्स होता. श्यामदादा स्किट एकीकडे आणि तुमचा व्हिडिओ कॉल एकीकडे. सिरियसली. आणि ते जे काही मधले मधले एक्सप्रेशन्स होते, म्हणजे आम्ही तुम्हाला ओळखतो म्हणून आम्हाला ते जास्त भावतं. फारच काहीतरी वेगळंच होतं आज. मजा आली त्याची. आणि मला 3 लोकांचं विशेष अभिनंदन करायचं, कौतुक करायचं. ते म्हणजे हरीश, मृणाल आणि कार्तिक. छोटेसेच पार्ट्स होते पण त्यांनी त्यांचा प्रेझेन्स आपल्याला नक्कीच फील करून दिला. सो या मस्त, व्हेरी नाईसली डन टीमवर्क. येस येस येस. मंडळी, एका घरामध्ये शिरलाय चोर. चला बघूया तो नेमकी कशाची चोरी करतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. नामा हळू घोर. नमा हळू घोर.
यार ही काय किती घोरते यार. हा ना यार. ए नमा ए नमा ए नमा घरात कोणतरी घुसलंय. नमा घरात कोणतरी घुसलंय. दिसते. अगं अगं इथं नमा हळू घोर. ए किती घोरते यार. हा ना यार. नमा आबा घे. ए नमा नमा चोर आहे. ए, नमा चोर नमा चोर. अगं चोर आलाय चोर. अगं ए येडे. काय चोरतोयस. काय माल काय चोरलास लवकर. अहो नाही चोरला. अहो नाही चोरला तुमच्या घरून माल काय. अहो नाही चोरला तुमच्या घरून माल काय. शपथ तुमच्या घरी काय मालच नाही तर काय चोरू. थोडा फोडी ना आधीच सांगतो लवकर बोल. लवकर लय मारून कुत्रा का लवकर बोल. म्हणजे थोबड्याला जास्त मारू नका हो. माझा चेहरा ऍसेट आहे. माझा ऍसेट आहे म्हणजे संपत्ती आहे. इंग्लिशचं नको सांगू रे. ट्रान्सलेशन इकडे. पोलीस चेहरा संपत्ती आहे. हो काका. काय स्वतःला हिरो समजतोयस. हिरो आहेस. आता नाहीये मी हिरो पण पुढे मागे भविष्यात कधी ना कधी तरी हिरो होईन ना काका. म्हणजे ज्या दिवशी मी हिरो होईन ना काका ज्या दिवशी माझ्या फिल्मचे जेव्हा मोठमोठे पोस्टर लागलेले असतील त्या पोस्टरच्या खाली रांगा लागलेल्या असतील त्या रांगेत तुम्ही उभे असाल काका. माझी वाट बघत की हा कधी येईल फोटोग्राफ देईल पण तेव्हा मी तुम्हाला सापडणार नाही. हा आता जर तुम्हाला मी सापडलोय तर फोटोग्राफ जे काय असेल ते काढून घ्या. हा कुलभूषण खरबंद का करतोय. शाहरुख खानची ऍक्टिंग करतोय. हा शाहरुख खान होता. तू हे ऍक्टिंग का करतोयस पण. कारण मी ऍक्टर आहे काका. ऍक्टर आहे. ऍक्टर आहे म्हणजे क्या पूछ रहे हो आप. एक्टर है मुझे हिंदी में तो कलाकार कहते हैं उर्दू में अदाकार कहते हैं और अंग्रेजी में तो आर्टिस्ट कहते हैं और तुलू में तो मुझे पता ही नहीं है तुलू में क्या कहते हैं. आणि मराठीत मराठी में तो नट कहते हैं. नाटक्या मराठीत बोलतात नाटक्या वाया. काय बोलतात ऍक्टरला. वाया गेला. कळलं? हा तू येडा बनवतोय सामला. सॉरी चोर आहे घरात. हे तू पोलिसाला सॉरी काका. पोलिसाला फोन लावतो. सॉरी काका माझं चुकलं. तरी लागू म्हणायचे. आम्ही अभिनेते म्हणजे ना इकडची वाक्य तिकडे पोचवणारे लमाण असतो. लमाणच असतो. हे लागू म्हणजे खालच्या मजल्यावरच्या बोल. येडीस काय काय खालच्या मजल्यावर कर्तृत्वाने त्यांच्या मजल्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही. ते डॉक्टर श्रीराम लागू त्यांच्याबद्दल बोल. ए लायकी आहे तुझी. लायकी आहे त्या एवढ्या मोठ्या माणसाचं नाव तोंडून घ्यायची लायकी आहे तुझी. का नाव घेऊ शकत नाही तोंडून. सावता मायने विठ्ठलाचं नाव घेऊ नये. सुदामाने कृष्णाचं नाव घेऊ नये. एकलव्याने द्रोणाचार्याचं नाव घेऊ नये. रात्रीच्या 2:30 वाजल्या समजेल अशा भाषेत बोल. कळलं. बोलतो काका. मला एक फोन लाव का पोलिसांना. चोरी करतोस नाटक करतोय. नाही करत आहे मी चोरी. शपथ तुम्हाला सांगतो मी खरंच ऍक्टर आहे. काकींना विचारा. मला नाही माहिती. मी नाही माहिती बघितलं नाही सॉरी काकी ऐका तुम्हाला आठवतंय का त्या दिवशी तुम्ही भाजी घेत होतात. मी रोज जाते भाजी घ्यायला. हा नाही मागे तुम्ही भाजी घेत होतात ना तर तुमच्या मागे पथनाट्य चालू होतं ना. नाटक बघा बिन पैशाचं नाटक बघा. मला आठवलं ना. अरे तूच होतास तो. मीच होतो. मी बघितलं होतं ते पथनाट्य. एक मिनिट तू ऍक्टर आहेस ना. हा मी ऍक्टर आहे. चोऱ्या माऱ्या का करतोयस. चोऱ्या माऱ्या का करतोय. नीट बोल. तिचं वाक्य रिपीट करू नकोस. विचारलंस तर सांग पटकन. कळलं. काका सांगतो बसा. बसा सांगतो सगळं. काय शोला बसलीस. चोऱ्या माऱ्या का करतोय. स्ट्रगलर ऍक्टर आहे मी. काम शोधतोय. ए कुठे काम देतं का रे. काम खांडेकर झोपा. सॉरी 2 वाजता खिडकीत येऊन काम काय मागताय. सॉरी बेरोजगार असावं पण एवढा. सॉरी येण्यास खरे खिडकीत कशाला जातोय. लोक मला शिव्या घालतात. सॉरी कोणी काम देतं का रे.
काम सिरियल्स वाढतायत पण चॅनल कमी होत आहेत. रिपीट एपिसोडला आणि फ्रेश एपिसोडला सेमच TRP मिळतो रे देवा. हा ते रील वाल्यांना खूप कामं मिळतात पण आम्ही एकांकिकावाले नाटकवाले देशोधडीला लागलोय रे. हा रंगभूमी आमचा श्वास आहे. काय करायचं मला सांगा. हा मुळात मला कळत नाही हे का सगळं करून दाखवतोयस तू. चोरी करायला आलायस, ऍक्टर आहेस, कोण आहेस तू. काय करू ताई मला सांग ना. मनाला कान असतात पण पोटाला फक्त भूक असते ग, तोंड असतं. हा पण मला कळत नाही हा चोऱ्या करतोय, ह्याला भूक लागलीये, तू ऍक्टर आहेस, मला काही रेफरन्स लागत नाहीये. थांबा मी सांगतो काकी, मी ना चोर वगैरे नाही हो, मी ऍक्टर आहे. मला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, खूप भूक लागली की माझ्याकडे पैसे नसतात हो. मग कुणाची खिडकी उघडी दिसली ना मी गुपचूप घुसतो, त्यांच्या किचनमध्ये जातो, जे काय उरलं सुरलं असेल ना ते खाऊन निघतो. बापाला टेपाला फोन लाव पोलिसांना. नाही शपथ अरे ऍक्ट्रेस मग सिरियल मध्ये काम करणं हे काय करतो चोरा मारा. मला नाही करायचं हो सिरियल मध्ये काम. ते एकतर 3 महिन्यांनी पैसे देतात, इतक्यात कोण माणूस मेला तर काय करायचं मला सांगा तुम्ही. तू फोन कर. नाही म्हणून मी साईड बिझनेस पण माझा ओपन केलाय ना मी. कसला चोरांचा. नाही मी कास्टिंग डिरेक्टर पण आहे. हा कास्टिंग डिरेक्टर्स म्हणजे कास्टिंग डिरेक्टर म्हणजे जेव्हा कास्टिंग डिरेक्टर नीट बोल. थांबा तो सांगतोय काय. सांग काय कास्टिंग डिरेक्टर म्हणजे. सांगतो. कास्टिंग डिरेक्टर म्हणजे काय असतं, समजा कोणी फिल्म करत असेल, सिरियल करत असेल तर त्याला आम्ही ऍक्टर प्रोव्हाइड करतो, आमच्याकडचे आम्ही नट प्रोव्हाइड करतो त्यांना. अच्छा म्हणजे तू कामं देतोस. मी कामं देत नाही. आता समजा मोठमोठे डिरेक्टर आहेत, फॉर एक्झाम्पल रोहित शेट्टी, करण जोहर, त्याच्यानंतर संजय लीला भन्साली, ते सगळे मला ओळखतात. म्हणजे पर्सनली ओळखतात. नाही पर्सनली ते मला नाही ओळखत. म्हणजे त्यांचे जे असिस्टंट डिरेक्टर आहेत ना ते मला फोन करतात की बाबा 30-35 वयाचा कोण असेल, पोलीसवाला, डॉक्टरवाला, तसा कोण असेल, म्हणजे ते मला रिक्वायरमेंट पाठवतात ना की ते मला काय काय प्रोफाईल द्या. हा प्रोफाईल द्या. फेसबुकची फिन्स्टाची. नाही फेसबुकची. तुम्ही वळा तिकडे, बसा आधी इथे बसा. काय बसा जरा बसा. या साईडला वळा, या साईडला वळा ना. एवढा नको, थोडस. हा त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे बघा त्यांच्याकडे बघा. आता फक्त वरती बघा, वर बघा. ये बात मिल गया भाई. ये बात मिल गया. काय मिल गया? अरे तांदळकर भेटला ना भाई. कोण तांदळकर. खांडेकर हे नाही तांदळकर. सांगतो बसू ना इथे, चालेल ना. तांदळकर कोण. सांगतो. तांदळकर म्हणजे तुम्हाला MHJ चे गोस्वामी सर माहिती आहेत. हा ते गुलकंदवाले ते ना आता एक नवीन मूवी करतायत. त्यांना लीड पाहिजे जो तांदळकर सारखा असा दिसेल असा. पण त्यांच्याकडे त्यांचा हिरो आहे ना स्वतःचा, समीर चौगले. कुरकुट्या मऊ भात नकोय त्यांना. कुरकुट्या मऊ भात नकोय त्यांना. मग आंबा मोहर पाहिजे त्यांना. आंबा मोहर. आंबा मोहर आहे. तांदळकर त्यांना पाहिजे. हे बात यार काय डबलची नाही यार. आई शपथ करतो, लगेच कमी करतो. कमी नाही करायची काका, कमी नाहीच करायची. एवढंच पाहिजे. पोट जरा मी झालोय स्लिम झालोय आता. स्लिम नको आहे ना, ते बाहेर पाहिजे. एवढं येतं पाहिजे अजून काढू शकतो बाहेर. हा काढू शकता पण घाम पुसू नका. घाम पुसू नका. तो मी मेकअप केल्यावर दिसेल चिकना. कोणा काका, तांदळकर हा घामाटलेला माणूस आहे. घामाटलेला दिसला खूप घाम येतो. आपण इथे पण येतो, आई शपथ येतो घाम. खूप घाम. बघा काका बघा. मग माझा नाही विश्वास बसत आहे. हा टेपा लावतोय तुम्हाला, तांदळकर बनेगा का. घालतोय तो. माझ्या मते तुम्ही डन आहात. डन आहे ना मी. परफेक्ट तांदळकर आहात यार तुम्ही. एक ऑडिशन तुम्हाला द्यावी लागेल. बोल ना भाई. काय आहे माझ्याकडे, काय आहे. तांदळकर लक्षात ठेवा. घामाटलेला का. घामाटलेला तांदळकर. हे वाक्य वाचा हे. हा हे रेडी. मैं करताय मैं. रेडी. हा थांबा 2 मिनिट थांबा. अहो मुफलिसी और ये मजाहिर है नजर के सामने. ये बात. सैकड़ों सुल्तान है जाबिर है नजर के सामने. तांदळकरचं कॅरेक्टर आहे की रहीम चाचाचं. रहीम चाचा वाटतोय मला. नाही ते तांदळकरचंच कॅरेक्टर आहे. गोष्ट आहे होती, लय भारी गोष्ट आहे. काय गोष्ट. मला सांगू का तुम्हाला. सांगू. बसा. हा ऐका ना. मला सांगतो खतरनाक गोष्ट आहे. फारुकी नावाचा एक गुंड असतो.
फारुकी नावाच्या गुंडाला त्याला त्या रहीम चाचाला किडनॅप करायचं असतं, पण तो रहीम चाचाला किडनॅप करायच्या ऐवजी तांदळकरला किडनॅप करतो. तुम्हाला किडनॅप करतो. तुम्हाला तो घेऊन जातो डायरेक्ट त्या अफगाणिस्तानमध्ये. हा, अफगाणिस्तान वरून तुम्ही कसे बसे जीव काढत पळता. तुम्हाला मध्ये एक शेख भेटतो दुबईचा. तो तुम्हाला बोलतो, भाई तू माझा मित्र झालायस, आता काय टेन्शन नाही, माझ्या 12 विहिरे त्यातली एक तू विहीर घे, मजा कर. अशी गोष्ट आहे. कोणी लिहिले कोणी? सचिन मोठे. अरे बापरे. त्यांनी लिहिले. चांगलं म्हणजे आपण शूट अफगाणिस्तान, लंडन आणि दुबईला वगैरे असणार आहे का? एवढं हा, मग एक पिक्चर हिट गेला तर दोघांचा लयच कॉन्फिडन्स वाढला. गुलकर नाशिक मध्ये गेलो, हे डायरेक्ट लंडन म्हणजे तुम्हाला सांगू काय, काय लय कॉन्फिडन्स म्हणजे डेंजर कॉन्फिडन्स वाढलाय. हो? दोघांची भांडणं चालू आहेत. कशामुळे? शेखचा रोल करायचा बोलतात. दोघांनाही करायचं शेख? दोघांना पण करायचं आहे. अरे बापरे. मग काय काय पण तुम्ही ते पाठ करा नीट. Director नीट पाठ करा. मी करणार. हा, हा, पण हा. मी काय बोलतो, हे म्हणजे असं हेच बोलायचं ना? हेच करा. मला एक 2 दिवस दे, मी 2 दिवसात लगेच पाठ करतो. 2 दिवसात परवा शूटिंग आहे. 2 दिवस कुठे मागताय माझ्याकडे? परवा मग? मी करतो, मी लगेच पाठ करतो. पाठ एकदा करा. करा पाठ. मला ना अजूनही पटत नाही हे सगळं. बघा. ऐका ना, हे बरोबर आहे, मी करणार आहे. रात्रीचं येऊन कोणीच नाही करत हो असं कास्टिंग. नाही, नाही, होणार. मला नाही काय ऐका ना, मी पोलिसांना फोन करून बोलवून घेते हळूच, मग ते काय ते सोक्ष तांदळकर मिळाली. तांदळकर मिळाली. अरे झालं ना, माझं झालं ना डन आता. नाही तुम्ही तांदळकर ना. तांदळकरची बायको असते बासमती नावाची. बासमती. तांदळकरची बायको बासमती. बासमती. हे कोणी लिहिलंय? सचिन मोठेंनी. नाही म्हणजे MSJ ला पण हे पंच नसतात रे. तांदळकरची बायको बासमती. एक मिनिट, मी हे करू शकते का? म्हणजे मी पण बासमती करू शकते का? हो. नाही, हिला नाही जमणार. हिला कुठे हरकत आहे? हा, पण मला असं वाटतं ते बासमती करू शकता. तुम्ही करू शकता. करू शकते ना. कॉन्फिडन्स आहे अरे ना. नाही जमणार डायलॉग. पण टेन्शन घेऊ नका ना. डायलॉग नाहीच आहेत बासमतीला. बासमतीला फक्त एवढंच करायचं आहे. तुम्ही एकदा जरा करून दाखवा करते, ना मला. एकदा करून दाखवा फक्त. हा, एकदा करून दाखवा. बोला. थोडं व्हेरिएट करा ना अजून. थोडं अजून व्हेरिएट करा. आता ह्याना ओरडा. हसू नका. सिरियसली करा. हो, ह्याना ओरडा. शाबाश. डोळ्यातनं पण. डोळ्यातनं पण. हा. फक्त आतमध्ये काय खायला आहे काय किचन मध्ये? आहे ना? फ्रीज मध्ये भात ठेवलाय मगाचा रात्रीचा, तो अंडा भात करून खा. चालेल. तुम्ही प्रॅक्टिस करते. करा. तुम्ही एकत्र रीडिंग करा ना. काका रीडिंग करा का? मुफलिसी और ये मजाहिर है नजर के सामने, सैकड़ों सुल्तान जाबिर है नजर के सामने. मुफलिसी और ये खूप भारी परफॉर्मन्स, खूप मजा आली. घोरणं फारच सुंदर होतं. बघा हा सरस काय म्हणतात. प्रसाद दा. मागच्या पिक्चरला सम्या मेन रोलमध्ये, या पिक्चरला पशा मेन रोलमध्ये, आणि परत आपण सपोर्टिंग मध्ये. आपण सपोर्टिंग मध्ये असलो तर काय नाही, म्हणजे मेन आपणच होतो शेवटी. व्हायरल पण आपणच होतो शेवटी. तेच पण आता म्हणजे आणि आपल्याला काय शेख कोणी केलं तरी आपल्याला फरक पडत नाही. बरोबर आहे. हरकत नाही. हा, सॉरी. काय म्हणलीस? कसा वाटला परफॉर्मन्स? मस्त मजा आली. नाईस. छान विषय होता. मंदार, तुझा अटेम्प्ट खूप वाखाणण्याजोगा आहे. मस्त मजा आली. छान होती कॉन्सेप्ट. मँडी खूप सुंदर. म्हणजे लागूजींचा प्रेझेन्स जाणवला. 2 मिनिटं आम्ही वेगळ्या जगात गेलो 2 सेकंदासाठी. खूप मस्त केलंस, मनापासून केलंस. नमा आणि भावा मस्त मजा आली. थँक्यू. तर मंडळी, ही हास्य सहल अशीच रंगत राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.